हाय गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. तर आज माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही आलोय बच्चा पार्टीला. तर बच्चा पार्टीला मी, युवी, पार्थ आम्ही सगळेच आलोय. तर इथे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज होत्या. तर आम्ही विचार करत होतो की करायचं तर काय करायचं. इथे मोठ्या मोठ्या स्लाइड्स होत्या. त्याच्या आजूबाजूला कलरफुल बॉल्स होते. तर किती छान वाटतं ना हे कलरफुल बॉल बघायला. तर सर्व बघून झाल्यानंतर आम्हाला वाटले की आता बॉक्सिंग करूया. हॅलो गाईज, मी आहे पार्थ. पार्थ म्हणजे वैभवीचा भाऊ. तर आम्ही इथे करतोय बॉक्सिंग. मला बॉक्सिंग आवडतं म्हणून आम्ही सगळ्यात पहिले सुरुवातीला बॉक्सिंग केली. तर बॉक्सिंग झाल्यानंतर आम्ही गेलो पुढच्या ॲक्टिव्हिटीसाठी, जो होती गुफिया रस्ता. तर आता मी आणि वैभवी चाललोय गुफिया रस्त्यामध्ये. तर गुफिया रस्ता कंप्लीट केल्यानंतर आम्ही स्लाइडमधनं बाहेर येणार आहोत. तर गुफिया रस्त्यामध्ये मी पहिले आलो आणि वैभवी माझ्या मागे येते. तर बघा, आता वैभवी येणार आहे आणि मी त्याच्या अंगावर टाकणार आहे खूप सारे बॉल्स. मला स्लायडिंग खेळण्यापेक्षा बॉलशी खेळायला खूप आवडतं म्हणून मी आता बॉलशी खेळतेय. खूप साऱ्या बॉल्समध्ये खेळायला खूप मज्जा येते. तर मी चालली आता पुढच्या ॲक्टिव्हिटीसाठी. तर चला, मी आता चालली आहे दुसऱ्या स्लाइडमध्ये. तर इथे मी आल्यानंतर पार्थ पण माझ्या बरोबर येतोय. तर आता आम्ही दोघं करणार आहोत स्लाइड. मोठ्या मोठ्या स्लाइड करायला खूप मजा येत होती. तर इथे गर्दी होती म्हणून आम्हाला वेळ लागला तिथून जायला. तर इथे वैभवी पोचली आहे आणि मी अजून मागेच आहे. तर इथे माझी एंट्री झालेली आहे. तर आमची स्लाइडिंग झाल्यानंतर आम्ही आलो बॉल्समध्ये आणि आम्हाला बॉल्समध्ये खेळायला खूप आवडतं. तर आमची ही ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर आम्ही चालले पुढच्या ॲक्टिव्हिटीमध्ये. ती ॲक्टिव्हिटी आहे ट्रॅम्पोलिन. या ठिकाणी आम्ही दोघं खूप जास्त वेळ खेळलो कारण की आम्हाला ते खेळायला खूप आवडतं. तर बघा इथे वैभवीचं काय चाललंय. आम्ही हा ट्रॅम्पोलिन खूप एन्जॉय केला. ट्रॅम्पोलिनवर उंच उंच उड्या मारायची मज्जाच वेगळी असते. ट्रॅम्पोलिनवर आम्ही खूप वेळ खेळलो. आमची ही ॲक्टिव्हिटी झाली आणि आम्ही आता चाललोय पुढच्या ॲक्टिव्हिटीला. तर चला तर मग. तर इथे आहे फोम पूल. तर इथे आम्ही केलं जम्प. तर फोम पूलमध्ये खूप मस्त वाटत होतं. तर हे आम्ही एकमेकांवर फेकत होतो. तर आमची इथे ही ॲक्टिव्हिटी चालली होती आणि पप्पा आणि आत्तू ट्रॅम्पोलिनवर जम्प करत होते. तर आमचं बघून पप्पा आणि आत्तूला पण इच्छा झाली ट्रॅम्पोलिनवर खेळण्याची. त्यांनी पण खूप एन्जॉय केलं. तर ट्रॅम्पोलिनवर सगळेच खेळू शकतात, मोठे पण आणि छोटे पण. तर त्याच्यावर खूप मज्जा येते. तर तुम्ही पण खेळून बघा ट्रॅम्पोलिनवर. तर पप्पा आणि आत्तू ट्रॅम्पोलिनवर खेळतायत, तरी पण आम्ही अजून पण फोम पूलमध्ये एन्जॉय करतोय. तर आता आम्ही चाललोय पुढची ॲक्टिव्हिटी. तर इथे क्लाइम्बिंगचे बोर्ड्स होते, तर मला त्याच्यावर चढायचं होतं. तर मला या बोर्ड्सवर चढायचं आहे. तर मी विचार करते की मी कसं काय चढू शकते. तर मी थोडं चढली आणि मला मावशीने आवाज दिला की तसं नाही चढायचं, बेल्ट यूज करतात त्याच्यासाठी. जोपर्यंत वैभव विचार करते तोपर्यंत मी इथे क्लाइम्ब करायला स्टार्ट केलेलं.
तर मी इथे वरती पोहोचलेलो आहे. मी वरती चढलोय तरी अजून वैभव आली नाहीये. तर माझी इथे ऍक्टिव्हिटी झालेली आहे. तर आता मी उतरतोय खाली. तर आता मी चालले पुढच्या ऍक्टिव्हिटीसाठी. तर पार्कची ऍक्टिव्हिटी झाली आणि त्यानंतर मी आलेली आहे. तर पार्कनी बर्ड्सची ऍक्टिव्हिटी केली. तर आता मी स्टार्सची ऍक्टिव्हिटी करणार आहे. तर दीदी मला आधी बेल्ट लावणार आणि मग मी स्टार्सच्या इथे चढणार आहे. तर दीदी मला सांगत होती की कसं जायचं, कसं चढायचं. तर चला आता मी ऍक्टिव्हिटीसाठी तयार आहे. मी खूपच एक्साइटेड होती त्याच्यावर चढण्यासाठी. तर मी इथे चढायला सुरुवात केलेली आहे. तर इथे चढल्यावर पडायला नको म्हणून दीदी मला आता बेल्ट लावते. हे बघायला खूप छान वाटतंय, पण मला तिथे चढायला जमत नव्हतं. कारण ते स्टार्स होते म्हणून पाय ठेवायला जागाच होत नव्हती. तर ते थोडंसं पायाला लागत होतं, पण मी तरीही पूर्ण कंप्लीट केलेलं आहे. वरती चढल्यानंतर मला वाटलं की वरून जंप करायचे, पण तसं काहीच नव्हतं. तर ती दीदी बोलली की आता वरती चढलीयस तर मग परत तसंच खालती यायचंय. तर ही ऍक्टिव्हिटी मला एवढीही आवडली नव्हती. असं वाटत होतं की मी बर्ड्सच करायला पाहिजे होतं. बर्ड्सच्या इकडे असं लागण्यासारखं काहीच नव्हतं, म्हणून तिथे आपण इझिली चढू शकतो. पण स्टारची ऍक्टिव्हिटी तसं नव्हतं. तर ती ऍक्टिव्हिटी करून मी येते आता खालती. पण उतरताना कुठे पाय ठेवावं ते समजतच नव्हतं. तर ही ऍक्टिव्हिटी कंप्लीट करून मी आली आहे खाली. तर मला जंप करायची इच्छा होती म्हणून थोडे स्टार्स बाकी होते, तर मी जंप केलं. तर चला आता जाऊया पुढच्या ऍक्टिव्हिटीसाठी. तर पुढे होती 3D स्क्रीन. तर त्याच्यावर आम्हाला बॉल्स मारायचे होते. तिथे गेम चालू होता. तर स्क्रीनवर बॉल मारल्यानंतर आपल्याला भेटतात पॉइंट. तर हा गेम पण खूप छान होता. हा गेम आम्ही दोघं खूप वेळ खेळलो. या गेममध्ये बॉल्स मारायला खूप मजा आली. आम्ही इथे खेळतोय तोपर्यंत बघा इथे काय चाललंय. मी छान छान फोटोज काढले इथे. ओविता खेळून झाल्यानंतर ती पण फोटो काढायला बसली. तर आता पुढची ऍक्टिव्हिटी करणार आहे वैभवी. तर वैभवी करते आता ॲडव्हेंचर. खरं तर हे खूप हार्ड होतं. ही ऍक्टिव्हिटी करायची माझी खूप इच्छा होती. जसं जसं ही ऍक्टिव्हिटी पुढे जात होती तसं तसं पूर्ण हार्ड होत होतं. खाली बघितल्यावर मला जरा भीती वाटत होती. तर हे टायर एक एक साइड करून पुढे जायचं होतं. तर इथे मला कळतच नव्हतं कसं पुढे जायचंय, कुठे पाय ठेवायचाय. तर मी रॉडवर पाय ठेवून हे कंप्लीट केलं. ही ऍक्टिव्हिटी करताना मला खूप भीती वाटत होती की मी खाली पडेल की काय. तर ही स्टेप कंप्लीट झाल्यानंतर मी आली आहे पुढच्या स्टेपला. तर इथे माझी भीती जरा कमी झाली आहे. तर मी ही स्टेप न घाबरता कंप्लीट केलेली आहे. तर इथे लोखंडी पट्ट्या होत्या, त्याच्यावरनं मला जायचं होतं. तर फायनली
कंप्लीट झालं आहे. चला तर मग पुढची ऍक्टिव्हिटी करूया. पुढच्या ऍक्टिव्हिटीचं नाव आहे टायर स्लाइडिंग. हे टायर्स खूप हेवी होते उचलायला. मी तिथे जायच्या आधी पार्थ तिथे स्लाइड करत होता. अशा स्लाइडिंग स्नो वर्ल्ड मध्ये मी आधी केलेल्या. हे स्लाइड करताना खूप मजा येत होती आणि मी हे खूप वेळ खेळलो. वैभवी ॲडव्हेंचर करत होती तोपर्यंत मी ही स्लाइडिंग केली. टायर जरी हेवी असले तरी खूप मजा येत होती स्लाइडिंग करायला. ते म्हणतात ना, मेहनत का फल मीठा होता है. आता हे कोण म्हटलंय ते तर मला माहितीच नाही. जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट मध्ये ते लिहा. टायर स्लाइडिंग झाल्यानंतर मी गेलो सगळ्यात मोठ्या स्लाइड मध्ये. ही स्लाइड परत परत खेळावं असं वाटत होतं कारण बॉल्स मध्ये गेल्यानंतर खूप मजा येत होती. तर चला तर मग मी तुम्हाला काय दाखवते. तर इथे होतं एक बेबी सेक्शन. 1 ते 5 वर्षांची मुलं खेळू शकतात. तर हे खेळायची आम्हाला पण खूप इच्छा होती कारण तिथे आम्हाला अलाउड नव्हतं. एक छोटंसं हॉस्पिटल होतं, किचन होतं आणि एक घर. इथे एक छोटीशी स्लाइड होती जिथे छोटे बेबीज खेळू शकतात. तर असं एक सेक्शन होतं तिथे खूप काही होतं. तर इथे आलाय पार्थ. तर तो करतो ॲडव्हेंचर. माझी ॲडव्हेंचरची ऍक्टिव्हिटी राहिलेली म्हणून मी आता ही करतोय. जेव्हा बाकीचे करत होते तेव्हा मला बघून खूप छान वाटत होतं म्हणून मी पण ही ऍक्टिव्हिटी करायला आलो. तसं तर ही ऍक्टिव्हिटी करायला खूप हार्ड होतं. इथे टायरवरती पाय ठेवायचा होता पण मला टायरवरती पाय ठेवायला जमत नव्हता. तर एका पाईपाचा सपोर्ट घेऊन मी ही स्टेप कंप्लीट करतोय. तर माझी इथे ही स्टेप कंप्लीट झाली आणि आता मी चालले पुढच्या स्टेपला. तर पुढच्या स्टेपला होते कलरफुल ड्रम्स. तर या ड्रम्स वरती पाय ठेवून कंप्लीट करायची होती ही स्टेप. तर इथे मी चुकीच्या साईडने आलेलो म्हणून मी परत गोल फिरून या ड्रम्स वरती परत आलो आणि ड्रम्स वरती पाय ठेवल्यावरती ते ड्रम्स हालत होते. तर ही स्टेप मी खूप फास्ट कंप्लीट केली. हे करताना मजा पण येत होती आणि भीती पण वाटत होती. तर आता मी चालले पुढच्या स्टेपला. तर ही स्टेप खूप छान होती आणि मला या स्टेपवरती जायला खूप आवडलं. तर इथे माझी ही पण स्टेप कंप्लीट झालेली आहे. तर चला आता बघूया पुढची स्टेप कुठली आहे. तर या स्टेप मध्ये होत्या छोट्या छोट्या मेटलच्या पट्ट्या ज्याच्यावर मला पाय ठेवून जायचं होतं. तर फायनली मी ही स्टेप कंप्लीट केलेली आहे आणि इथे मी पोहोचलेलो आहे. तर माझ्या सोबत वैभव पण आलेली आहे. पहिले तर ती घाबरलेली पण तिने 2-3 राउंड्स केले. तर तिने सगळे स्टेप्स इझिली कंप्लीट केलेले आहेत आणि ती पण फायनलला पोहोचलेली आहे. तर ॲडव्हेंचरचे माझे राउंड झालेले आहेत. तर तिथे पार्थ खेळतोय फुटबॉल. तर हा ब्लॉग मी इथेच संपवते आहे. तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग? जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.